बीडमध्ये मागील 1 महिन्यापासूनच पेट्रोल डिझेल पुरवठा अनियमित असल्याचं चित्र आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद स्थानिक बाजारात उमटताना दिसतायत। गेल्या 2 दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। काही पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध असले तरी तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर अनेक पंपांनी थेट नॉन स्टॉकचे फलक लावल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होते। डिझेल अभावी मालवाहू वाहने ठप्प झाली असून पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लग्नसराईच्या हंगामात हा तुटवडा निर्माण झाल्याने प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान केंद्र सरकारकडून डिझेलच्या किमतीत 4 ते 5 रुपयांनी वाढ होण्याचे संकेत मिळाल्याने काही पेट्रोल पंप चालकांकडून साठेबाजी होत असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। याबाबत पुरवठा विभागाने तात्काळ चौकशी करून परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांमधून होते। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील पंपावर डिझेल उपलब्ध असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तसेच 1 मे पासून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आधीच बिघडलं असताना डिझेल तुटवड्याने त्यात आणखी भर पाडली आहे। एकूणच बीड जिल्ह्यातील डिझेल पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची गरज असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरतीये। बीड पुरवठा अधिकारी प्रशांत सुपेकर यांच्याशी संपर्क केला असता आज संध्याकाळपर्यंत बीड शहराला डिझेल पेट्रोल पुरवठा होण्याची असल्याची माहिती दिली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।